लवासा प्रकरणात मोठा बँक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी हा गंभीर आरोप केला आहे। तर लवासातील 10,000 एकर जमिनीवर 5,003 कोटींचं कर्ज असल्याचा दावा त्यांनी केला आहे। कवडीमोल भावानं विकत घेतलेल्या जमिनींवर कोट्यावधींचं कर्ज असल्याचा आरोप करण्यात आला आहे। एकाच जमिनीवर अनेक वेळा कर्ज घेतल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे। लवासा सिटी जी पुण्याच्या शेजारी आहे, पुण्याच्या जवळ आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बँक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। ज्या जमिनी कवडीमोल भावानं विकत घेतल्या त्याच्यामध्ये हजारो कोटींचे कर्ज त्या जमिनीवर घेतलेला आहे आणि एकाच जमिनीवर वारंवार कर्ज घेतला, अनेक वेळा कर्ज घेतल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे। तर या प्रकरणामध्ये लवासातील 10,000 एकर जमिनीवर तब्बल 5,003 कोटींचं कर्ज असल्याचा आरोप होतोय। कवडीमोल भावानं विकत घेतलेल्या जमिनींवर कोट्यावधींचं कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी हा गंभीर आरोप केला। अद्याप ही खूप तातडीची माहिती मला असं वाटलं फार मोठा घोटाळा आहे म्हणून मी तातडीने आपल्याला बोलवलं। प्रत्यक्ष याच्यात अजून आमच्याकडे काही कागदपत्र येत आहेत, ते पूर्ण कागद आल्यानंतर आम्ही RBI कडे तर तक्रार करू, पण आवश्यकता वाटल्यास जनहित याचिका पण दाखल करू। पण प्राथमिकरित्या सध्या पोलिसांनी याची चौकशी या माहितीच्या आधारे करायला काहीच हरकत नाही। कोणीतरी येईल, तक्रार करेल आणि मगच पोलीस कामाला लागतील असं वास्तविक नाही। पोलिसांना कुठल्याही माध्यमातून जर माहिती मिळाली तर पोलिसांनी सो मोठो कारवाई करायची असते। त्याप्रमाणे आपण अपेक्षा करूया पोलीस काय करतात ते। आता हा घोटाळा 7 ते 8,000 कोटीचा घोटाळा आहे। प्राथमिक असं दिसतंय, तो अनेक मोठाही असू शकतो। इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे, चौकशी केल्यानंतर कदाचित हा आकडा फार मोठा असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? आधीच हा जो प्रोजेक्ट आहे लवासाचा तो लॉस मध्ये आहे असं म्हटलं जातं, मात्र आता त्याच्यामध्ये बँक घोटाळ्याचा आरोप सुद्धा केला जातोय। नेमकं काय आहे हे प्रकरण? कोणता आरोप या ठिकाणी केला जातोय? खरं तर पुण्याच्या वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरच्या ठिकाणी हे लवासा शहर आहे ते 15 डोंगरामध्ये वसलेलं आहे आणि या शहरामध्ये जी निर्मिती झाली ती बेकायदेशीर झाल्याचं वारंवार समोर आलेलं आहे। खरं तर निसर्गाचे जे सगळे नियम आहेत त्या सगळे नियम डावलून हरित लवासाचे सगळे नियम यामध्ये डावललेले आहेत आणि याचे जे याचिकाकर्ते आहेत नानासाहेब जाधव यांनी अनेक कोर्टामध्ये वेगवेगळ्या याचिका सुद्धा यामध्ये दाखल केलेल्या आहेत। आता नानासाहेबांची जी नव्यानं जी याचिका आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची जे जमिनी आहेत त्या अगदी हजारोच्या भावामध्ये या प्रकल्पामध्ये असणाऱ्या संबंधितांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कर्ज सुद्धा यामध्ये घेतल्याची माहिती आता नानासाहेब देत आहेत। खरं तर लवासा हा जो प्रकल्प आहे तो तो प्रकल्प थांबलेला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे हरित लवासा जे आहेत आदिवासींच्या जमिनी आहेत, त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या जे जमिनी आहेत त्या कुठेतरी बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी खरेदी केली। त्या ठिकाणी अनेक जे प्रकल्प उभे करण्यात आले होते ते सगळे प्रकल्प बेकायदेशीर असल्याचं सुद्धा अनेक वेळा समोर आलेलं आहे। परंतु आता पण नव्यानं जे नानासाहेब जाधवांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची ही याचिका आहे, कारण या याचिकेतून आता यामध्ये अशा पद्धतीनं खरेदी विक्री झालेली आहे आणि त्याच्यावरती कर्ज सुद्धा जे बँकेनं दिलेलं आहे त्यामध्ये बँकेमधले जे संबंधित जे अधिकारी आहेत किंवा त्या संदर्भात जे बँकेमध्ये कर्ज दाखल करताना झालेले जे कागदपत्रे आहेत त्याची चौकशी सुद्धा कराव्याची मागणी नानासाहेब जाधव यांनी केलेली आहे। एकंदरीत त्या सगळ्या चौकशी अंती खरा एक मोठं जे विषय एखादा मोठा विषय समोर येण्याची शक्यता आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।